नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS 2023 या कायद्यातील कलम 9 या कलम 9च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ओके. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 हा कायदा आहे, नवीन कायदा आलेला आहे. पूर्वी IPS हा कायदा होता, त्याच्यानंतर हा नवीन कायदा आलेला आहे. तर BNS कायद्यामधील कलम 9 हे कलम एक सकारात्मक कलम आहे. हे कलम स्पष्ट करते, की दंड न भरल्यामुळे होणारा कारावास हा कायमस्वरूपी नसून दंडाचा भरणा करताच तो संपवला जातो. काय तरतूद आहे ह्याच्यामध्ये? हे कलम स्पष्ट करते, की दंड न भरल्यामुळे होणारा जो कारावास आहे, हा कारावास कायमस्वरूपी नसून दंडाचा भरणा करताच तो संपवला जातो. कलमाचं नाव काय आहे? तर दंड भरल्यावर कारावास समाप्त होणे. टर्मिनेशन ऑफ इम्प्रिझनमेंट ऑन पेमेंट ऑफ फाईन. तर दंड न भरल्यामुळे व्याख्या काय? दंड न भरल्यामुळे दिलेला कारावास हा जेव्हा तो दंड भरला जाईल किंवा कायद्याच्या प्रक्रियेद्वारे वसूल केला जाईल, तेव्हा कारावास समाप्त होईल. सोप्या शब्दात काय? या कलमाचा सोपा अर्थ असा आहे, की जर एखाद्याला दंड न भरल्याबद्दल तुरुंगात पाठवले असेल, तर ज्या क्षणी तो दंड भरला जातो, ज्या क्षणी त्याने दंड भरला, त्या क्षणी त्याची तुरुंगातून सुटका होणे आवश्यक आहे. उदाहरण काय? समजा सुनीलला जर ₹5,000 दंड झाला आहे आणि तो न भरल्यामुळे त्याला 2 महिने कारावासाची शिक्षा झाली आहे. सुनीलने तुरुंगात 10 दिवस काढले आणि त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 5,000 दंड भरला. अशा परिस्थितीत सुनीलला उरलेले 50 दिवस तुरुंगात राहण्याची गरज नाही. दंड भरल्याच्या क्षणी त्याची शिक्षा संपते आणि त्याला कारावासातून बाहेर काढलं जातं. त्याची सुटका होते. काय म्हटलेलं आहे? सुनीलला 5,000 दंड झाला आहे आणि तो त्याने भरलेला नाहीये. न भरल्यामुळे त्याला 2 महिने कारावासाची शिक्षा झाली आहे. सुनीलने तुरुंगात फक्त 10 दिवस काढलेत आणि त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 5,000 दंड भरला. अशा परिस्थितीत सुनीलला उरलेले 50 दिवस तुरुंगात राहण्याची गरज नाही. दंड भरल्याच्या क्षणी त्याची तुरुंगातून सुटका होते. त्याची शिक्षा संपते. ओके. हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? या कलमाचा मूळ उद्देश हा आहे, की दंड न भरल्यामुळे होणारा कारावास हा मूळ शिक्षेचा भाग नसून तो केवळ दंड वसूल करण्यासाठीचा एक दबाव आहे. एकदा का वसुली झाली, की त्या दबावाची किंवा शिक्षेची गरज उरत नाही. आता महत्त्व काय ह्या कलमाचे? स्वातंत्र्याचे संरक्षण, विनाकारण कोणालाही तुरुंगात डांबून न ठेवणे, प्रभावी वसुली, गुन्हेगाराला लवकरात लवकर दंड भरण्यास प्रोत्साहित करणे, न्याय्य प्रक्रिया, दंडाची वसुली आणि शिक्षा यांचा समतोल राखणे. लॅटिन मॅक्झिम काय आहे? तर ह्या कलमाच्या संदर्भात असलेलं लॅटिन मॅक्झिम काय आहे? तर हे कलम सॉल्युशिओ प्रिटी इमॅन्सिपेशियम ड्युसिट या कल्पनेच्या जवळ आहे. याचा अर्थ काय? देय रक्कम म्हणजे किंमत चुकवल्यास बंधनातून मुक्ती मिळते. या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहे? जर दंड भरल्यानंतरही कारागृह अधिकारी कैद्याला सोडण्यास नकार देत असतील, तर ते कलम 9चे उल्लंघन आणि बेकायदेशीर डांबून ठेवणे, इलिगल डिटेन्शन मानले जाते. उपाय काय? अशा वेळी आरोपीचे वकील न्यायालयात हेबिस कॉर्पस बंदी प्रत्यक्षकरण याचिका दाखल करू शकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करू शकतात. उपाय काय? अशा वेळी आरोपीचे वकील न्यायालयात हेबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल करू शकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू शकतात. आता न्यायालयीन प्रकरणं काय आहेत? निर्णय आणि न्यायालयीन प्रकरणं आहेत काय ह्या कलमाच्या संबंधित? BNS नवीन असल्याने जुन्या IPC 68 वरील तत्व इथे लागू होते. तर निर्णय काय? अनेक खटल्यांमध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, की दंड भरल्याची पावती मिळताच कारागृह प्रशासनाने विलंब न लावता कायद्याची सुटका केली पाहिजे. यासाठी न्यायालयाच्या स्वतंत्र आदेशाची वाट पाहण्याची गरज नसते. जर दंड भरल्याचे अधिकृत पुरावे असतील तर. या संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे काय आहेत? संविधान अनुच्छेद 21 कुणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्य कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेता येत नाही. दंड भरल्यावर कारावास सुरू ठेवणे हे या अनुच्छेदाचे उल्लंघन ठरते. BNSSचे कलम 478 नुसार दंड वसुली करण्याची कायदेशीर प्रक्रिया इथे दिसते. आता कलमाचे समीक्षा काय? हे कलम 9 हे अत्यंत न्यायपूर्ण आहे. हे स्पष्ट करते, की राज्याला गुन्हेगारांकडून दंड हवा आहे. त्याला विनाकारण तुरुंगात ठेवायचे नाही. मात्र ग्रामीण भागातील गरिबांना दंड भरण्यासाठी लागणारा वेळ आणि त्या दरम्यान होणारा कारावास हा चिंतेचा विषय ठरतो. डिजिटल पेमेंटच्या युगात दंड भरल्याची नोंद तत्काळ होऊन सुटका अधिक जलद होण्याची गरज आहे.
निष्कर्ष काय? तर कलम 9 हे दंडाची वसुली आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यातील दुवा आहे. हे कलम आरोपीला त्याची सुटका सुटका स्वतः करून घेण्याची म्हणजे म्हणजे दंड भरून संधी देते. हे कायदा केवळ शिक्षा देण्यासाठी नाही, तर शिस्त लावण्यासाठी आहे असे सिद्ध करते. तर मित्रहो, आज आपण भारतीय न्याय संहिता बी-एन-एस या कायद्यातील कलम 9 च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा. जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी आणि हे कलम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा. जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.